नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र विषयाचं पहिलं प्रकरण आपण शिकलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आता हे प्रकरण आपल्याला कितपत समजलं आहे त्यासाठी आपल्याला या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जो असतो स्वाध्याय तो आपल्याला सोडवायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, स्वाध्याय सोडवताना तुक्के मारायचे नाहीत. प्रत्येक प्रश्न हा आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर त्याचं उत्तर लिहायचं आहे. उत्तरं लिहिण्याची घाई करायची नाही आहे. हा नियम आपल्याला इथे पण पाळायचा आहे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हा आपण प्रश्नपत्रिका सोडायला घेऊ तेव्हासुद्धा हा नियम आपल्याला पाळायचा आहे. जोपर्यंत प्रश्न समजत नाही तोपर्यंत उत्तरं लिहिण्याची घाई करू नये. आणि आपण स्वाध्याय सोडवत असताना प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करू. पाहता प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. यामध्ये 1 नंबर काय, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. त्यामध्ये अ आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, ब स्थूल अर्थशास्त्र, क अर्थमिती आणि ड आहे यापैकी नाही. मग पर्यायामध्ये जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यात पहिला पर्याय अ ब क, दुसरा आहे अ ब, तिसरा फक्त अ आणि चौथा आहे वरीलपैकी नाही. म्हणजे आता कोणतं अर्थशास्त्र आहे, संसाधनाच्या वाटपाशी. कोणतं अर्थशास्त्र असतं असं, सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे पहिल्याला काय लागेल, 3 क्रमांकाचा पर्याय फक्त अ, सूक्ष्म अर्थशास्त्र. दुसरं आहे सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना कोणत्या असतात. 1 आहे राष्ट्रीय उत्पन्न, ब आहे सामान्य किंमत पातळी, क आहे घटक किंमत आणि ड आहे उत्पादन किंमत. आता काय करायचं, इथं पहिली जोडी पाहायचं त्याला. काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न. हा कशाचा भाग आहे, स्थूल अर्थशास्त्राचा. बरोबर आहे, म्हणजे हे कटलं. सामान्य किंमत पातळी हा सुद्धा स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. घटक किंमत हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा, उत्पादन किंमत हा सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचा. म्हणून याला कोणता पर्याय लागेल, 4 नंबरचा, क आणि ड. बरोबर, घटक किंमत आणि उत्पादन किंमत. तिसरं आहे सूक्ष्म अर्थशास्त्रातील विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषणात कोणती पद्धत वापरली जाते, राशी पद्धत हे स्थूल अर्थशास्त्रात वापरली जाते. समग्र पद्धत अर्थातच कशात, स्थूल अर्थशास्त्रात. विभाजन पद्धत हे मात्र सूक्ष्म अर्थशास्त्रात वापरली जाते. सर्वसमावेशक पद्धत हे सुद्धा स्थूल अर्थशास्त्रात. मग यामधला पर्याय कोणता लागेल, 3 नंबरचा फक्त क. त्यानंतर 4 नंबर आहे, स्थूल अर्थशास्त्रात खालील संकल्पनांचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा, आर्थिक विकास, एकूण पुरवठा आणि उत्पादन किंमत. आता यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था प्रश्नच नाही, स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. आर्थिक विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे म्हणून हे सुद्धा स्थूल अर्थशास्त्राचा. एकूण पुरवठा फक्त पुरवठा असता तर मात्र तो सूक्ष्म अर्थशास्त्रात गेला असता, पण एकूण पुरवठा आहे म्हणून तो सुद्धा कशाचा भाग आहे, स्थूल अर्थशास्त्राचा. आणि उत्पादन किंमत हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं. म्हणून यातला पर्याय कोणता येईल, 1 नंबरचा पर्याय अ ब क, म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा, आर्थिक विकास आणि एकूण पुरवठा. समजला आहे हा पहिला प्रश्न, असा सोडवायचा आहे. आता आपल्याला दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, याचा संबंध कशाशी आहे, विभाजन पद्धतीशी. तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कशाशी येईल मग, राशी पद्धतीशी. म्हणजे पहिल्यामध्ये काय लागेल, राशी पद्धत. नंबर 2 आहे सूक्ष्म अर्थशास्त्र झाड आहे, तर स्थूल अर्थशास्त्र रिकामी जागा. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि शिकवताना सुद्धा बोल्डिंगचं एक मत आहे. प्राध्यापक बोल्डिंगने काय म्हटलेलं आहे, जंगलातील असंख्य झाडांपैकी एका झाडाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, तर जंगलातील सर्व झाडांचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. मग सूक्ष्म अर्थशास्त्रात झाड आलं तर स्थूल अर्थशास्त्रात काय येईल, मग जंगल येईल. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या याच्यात काय लागेल, जंगल. नंबर 3 आहे स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताशी. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा आता या ठिकाणी 3 उत्तरं निघतात. तुम्ही 3 पैकी कोणतंही लिहिलं तरी चालेल, मार्क तुम्हाला
पूर्ण मिळतील. जसं त्यामध्ये तुम्ही हे लिहू शकता, वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, हे सुद्धा लागेल सूक्ष्म अर्थशास्त्राला. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, हे सुद्धा लिहू शकता. किंवा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, अशी 3 उत्तरं आहेत. 3पैकी तुम्ही काही लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. त्यानंतर 4थं आहे मॅक्रोस म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. मायक्रोस म्हणजे कोणतं? आपण पहिलं व्हिडिओत तुम्हाला माहिती झालं असेल, मी सांगितलं होतं स्थूल अर्थशास्त्र ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स, तर सूक्ष्म अर्थशास्त्राला मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. हे दोन्ही शब्द ग्रीक मॅक्रोस आणि मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेले आहे. मॅक्रोस म्हणजे मोठ्यात मोठा घटक, तर मायक्रोस म्हणजे अतिशय लहान घटक. मग मॅक्रोस म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, तर मायक्रोस म्हणजे कोणतं? सूक्ष्म अर्थशास्त्र. मग त्यामध्ये काय येईल? सूक्ष्म अर्थशास्त्र. नंबर 5 सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्राशी येतो. तर सूक्ष्म अर्थशास्त्राशी कोणता समतोल येईल? आंशिक समतोल. म्हणजे 5व्या नंबरच्या याच्यात काय लागेल? आंशिक समतोल. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न पाहूया आपण. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न पण दिसत आहे, त्याचं उत्तर पण दिसत आहे. ठीक आहे, परंतु तरीही समजून घेणं फार गरजेचं असतं. आता त्यामध्ये पहिले जुन्या सिलेबसमध्ये कसं होतं, फक्त संकल्पना द्यायची, त्याचं उत्तर लिहायचं होतं आपल्याला. आता यामध्ये कसं असेल, यामध्ये तुम्हाला एक विधान दिलेलं असेल, त्या विधानावरून एक शब्द काढायचा आहे तुम्हाला बाहेर, आणि त्यानंतर त्याची व्याख्या आपल्याला लिहायची आहे, त्याची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. आता इथे एक विधान दिलेलं आहे. नंबर 1, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. ठीक आहे, हे विधान झालं. आता यातून वैयक्तिक उत्पन्नाची, गौरी कशी आहे? एकच पर्सन आहे, म्हणून हा घटक कोणता झाला? वैयक्तिक घटक. हा निघाला तिथे शब्द. ठीक आहे, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. मग आता आपल्याला संकल्पना कशाची लिहायची आहे? वैयक्तिक घटकांची. काय लिहायची आहे? अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. उदाहरणार्थ आपण लिहू शकतो, वैयक्तिक उत्पन्न झालं, विशिष्ट उद्योग झालं, हे आपण उदाहरणार्थ लिहू शकतो. ठीक आहे. नंबर 2 आहे, रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. समजून घ्यायचं आहे आपल्याला. रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरणार्थ काय उत्पादन करायचे, कसे उत्पादन करायचे, हे सर्व. ठीक आहे. आता यावरून काय अर्थबोध होतो? मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. बरोबर आहे. काय झाला? मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. मग याची आपल्याला संकल्पना काय करता येईल? मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादकाला किंवा व्यावसायिकाला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय होत. उदाहरणार्थ व्यावसायिकाला किंमत, उत्पादन खर्च किती येईल इत्यादी सारखे व्यावसायिक निर्णय तो घेत असतो. ठीक. नंबर 3, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. काय केलं शबानानं? कामगारांना वेतन दिलं. कामगारांना वेतन कशाचा भाग? उत्पादनाच्या घटकांचा. बरोबर आहे. बँक कर्जावरील व्याजही दिलं, म्हणजे भांडवलावर जे काही भांडवल घेतलं होतं त्याचं व्याजही दिलं. म्हणजे काय निघतो याच्यातून अर्थबोध? उत्पादन घटकांचे मोबदले देणे. बरोबर. मग याची संकल्पना काय लिहू शकतो आपण? वस्तूंच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल त्यांना त्यांच्या कामाचे मोबदले द्यावे लागतात. जसे भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज, तर संयोजकाला नफा, हे मोबदले. ठीक आहे. हे तुम्हाला सर्व स्क्रीनवर दिसत असेल. सर्व उत्तरं वगैरे तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे. आता आपला प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
आता या प्रत्येक प्रश्नाचे मी स्वतंत्र व्हिडिओ आपल्याला पाठवलेले आहेत. त्यामध्ये आपण स्वतंत्रपणे तो अभ्यास आपण शिकू शकतो. जसे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, विशिष्ट गृहीतांवर आधारित असते, विभाजन पद्धत, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण, मर्यादित व्याप्ती, असे आपण सगळ्या याचं स्पष्टीकरण स्वतंत्र व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते आपण स्वतंत्रपणे यूट्यूबवर पाहू शकता. ठीक आहे. या प्रश्नांसंबंधी आपण जास्त इथे पहा. आपला 5वा प्रश्न आहे, खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे आपल्याला वरील जे विधान दिलेलं असेल ते सहमत आहे किंवा असहमत आहे हे तर लिहायचं आहे. आणि एवढं जरी आपण लिहिलं सहमत असहमत तरी आपल्याला 1 मार्क पडेल. आणि त्या सहमत किंवा असहमत असण्याचं कारण किंवा त्याचं स्पष्टीकरण जर आपण केलं तर त्याला उर्वरित मार्क आपले पडतील. म्हणून हा प्रश्न आपल्याला सोडून द्यायचा नाही, कोणत्याच परिस्थितीत नाही. बोर्डाच्या परीक्षेमध्ये याचं किमान उत्तर लिहिणं तरी गरजेचं आहेच. कारण या प्रश्नाला सहमत किंवा असहमत जरी लिहिलं तरी 1 मार्क आपल्याला मिळणार आहेच. मग त्याच्या स्पष्टीकरणाला सुद्धा मार्क मिळतील. आता यामध्ये पहिलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे अमर्यादित व्याप्ती आहे. आता आपण 2 भाग पाडले होते अर्थशास्त्राचे, सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र. मग सूक्ष्म अर्थशास्त्र आपण काय केलं होतं, लहानात लहान घटक, तर स्थूल अर्थशास्त्र मोठ्यात मोठा घटक. मग व्याप्ती कोणाची जास्त असायला पाहिजे, स्थूल अर्थशास्त्राची. म्हणजे वरील विधानाशी मी असहमत आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. म्हणून याची जी व्याप्ती असते ती व्याप्ती कशी असते, मर्यादित असते. ठीक आहे. नंबर 2 आहे, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात. मग वरील विधानाशी आपण सहमत आहोत का, नाही. या विधानाशी मी असहमत आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास होतो, पण इथं कसं आहे, सर्वसमावेशक आहे. मग इथं काय होईल, स्थूल अर्थशास्त्रात समग्र आर्थिक घटकांच्या चलांचा, त्यांच्यातील फलनात्मक संबंधाचा, परस्परावलंबनाचा, तसेच त्यांच्या निर्धारणाचा, त्यांच्यातील बदलांचा, त्यांच्यातील चढ उतारांच्या कारणांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रात होत असतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, तर समग्र घटकांच्या वर्तनाचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. नंबर 3 आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. मग काय म्हणू आपण इथं, वरील विधानाशी मी सहमत आहे. कारण दोन्ही अर्थशास्त्र कसे आहेत, वेगवेगळे आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास, तर स्थूल अर्थशास्त्र सर्वसमावेशक म्हणजे पूर्ण समाजातील घटकांचा अभ्यास. म्हणून ते दोन्ही शास्त्र कसे आहेत, वेगवेगळे आहे. म्हणून वरील विधानाशी मी काय लिहायचं, सहमत आहे. स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणून दोन्ही कसे आहेत शास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र वेगवेगळे आहेत. 4 आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. विभाजन म्हणजे प्रत्येक गोष्टी स्वतंत्र केल्या जातात, विभाजित केल्या जातात. बरोबर आहे. या विधानाशी मी सहमत आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते. विभाजनानंतर प्रत्येक विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. म्हणून मी वरील विधानाशी सहमत आहे असं आपल्याला स्पष्टीकरणसुद्धा यामध्ये लिहायचं आहे. आणि त्यानंतर शेवटचं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. मात्र या विधानाशी मी सहमत नाही, म्हणजेच असहमत आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून नाही,
उत्पन्न सिद्धांत म्हणून स्थूल अर्थशास्त्र ओळखले जाते. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते. वस्तू व सेवांच्या किमती या त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलनातून कशा प्रकारे ठरतात याचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. भूमी, श्रम, भांडवल व संयोजन या 4 उत्पादन घटकांच्या किमती, त्यांचे मोबदले, आपण भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज, संयोजकाला नफा, हे त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलनातून कशा प्रकारे ठरतात याचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. म्हणून वरील विधानाशी मी असहमत आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. पाहता आपला 6वा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. याचे आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेले आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा, किंवा दुसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. परंतु तरीही हा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये नेमकं काय लिहायचं आहे. जसं आता आपण दुसरा प्रश्न घेऊ, स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. मग सुरुवातीला आपण याची संकल्पना लिहायची. संकल्पना लिहित असताना जो लिहिणारा अर्थशास्त्रज्ञ असतं त्याचं नाव लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे इम्प्रेशन थोडंसं छान पडतं आणि चांगले मार्क मिळण्यासाठी तुम्हाला ते कारणीभूत ठरतं. जसं प्राध्यापक कार्ल शॉपिरो काय म्हणतो, स्थूल अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. किंवा प्राध्यापक जे.एल. हॅन्सेन काय म्हणतं, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. ही व्याख्या लिहायची आणि त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये लिहायची. जर तुम्हाला वाटत असेल की आपणला स्पीड छान आहे, आपण लवकर पेपर लिहू शकतो, तर वैशिष्ट्ये लिहिताना सर्व मुद्दे पहिले एकाखाली एक लिहून घ्यायचे आणि त्यानंतर प्रत्येक घटकातील एक एक मुद्दा उचलायचा आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं. जर आपल्याला स्पीड असेल तर लिहिण्याचा, जर आपल्याला वाटत असेल की आपला लिहिण्याचा स्पीड कमी असेल तर मग ते स्वतंत्र मुद्दे एका ठिकाणी लिहिण्याची गरज नाही. तिथूनच तोच एक मुद्दा लिहायचा आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला सुरुवात करायची. पण ज्यांच्या हाती स्पीड आहे त्यांनी मात्र ही पद्धत अवलंबवायची, म्हणजे थोडंसं पेपरमधील इम्प्रेशन छान राहतं. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.